अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. ठीक आहे, आता बघा, अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. क्रियापदाचा अर्थ स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ. अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. यातून आपल्याला, या वाक्यातून, या क्रियापदावरून आपल्याला कशाचा बोध होतो? योग्यतेचा. योग्यता लक्षात येते. धैर्य असणारा जो आहे तोच ते कार्य त्यांनीच करावे, तोच करू शकतो. म्हणजे आपल्याला इथे योग्यतेचा बोध होतो. आणि योग्यता हा भावार्थ जर व्यक्त होत असेल तर ते क्रियापद विद्यार्थी क्रियापद असते आणि त्यातून व्यक्त होणारा अर्थ, ठीक आहे, विद्यार्थ असतो. किंवा तुम्ही त्याला विद्यार्थी वाक्य म्हणू शकता किंवा त्या क्रियापदाला विद्यार्थी क्रियापद म्हणू शकता. मग विद्यार्थी क्रियापद जेव्हा असते तेव्हा कोणते भावार्थ त्या क्रियापदातून व्यक्त होतात? तर कर्तव्य आहे, योग्यता आहे, इच्छा आहे, तर्क, अनुमान, शक्यता, अंदाज यापैकी जर एखादा भावार्थ व्यक्त होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्या क्रियापदाला जो अर्थ असतो तो काय असतो? विद्यार्थ असतो. लक्षात आलंय का? आणि म्हणून इथे अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे यावरून आपल्याला योग्यता लक्षात येते. हे गाणे लता दीदीनेच करावे, योग्यता. षटकार धोनीनेच मारावा, योग्यता. राजकारण साहेबांनीच करावे, योग्यता. आता साहेब प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, मी कुठल्या साहेबाचं नाव घेणार नाही, पण राजकारण साहेबांनीच करावे, ठीक आहे, म्हणजे ही योग्यता आहे. आणि मग एक साहेब फेमस आहेत राजकारणात, माहिती आहे तुम्हाला. लक्षात आलंय का? मग आता बघा, इथे आपलं उत्तर काय येणार? 3 नंबरचा पर्याय स्वार्थ. याच्यामध्ये फक्त क्रियापदावरून काळाचा बोध होतो. आज्ञार्थामध्ये क्रियापदामधून, ठीक आहे, आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना आणि आशीर्वाद हे भावार्थ व्यक्त होत असतात. संकेतार्थामध्ये अट दिलेली असते पहिल्या वाक्यात आणि अटीची पूर्तता झाली तर होणारी क्रिया पुढच्या वाक्यात दिलेली असते. आणि इथे 2 वाक्य जोडलेले असतात, ठीक आहे, आणि ते संकेतबोधक, गौणत्वसूचक, उभयान्वयी, अव्ययांनी जोडलेले असतात. जर, तर, जेव्हा, तेव्हा, म्हणजे, की यासारख्या संकेतबोधक, उभयान्वयी, अव्ययांनी. मग आपलं उत्तर काय? विद्यार्थ. ओके. आणि कोणता अर्थाचा बोध होतो? तर योग्यता. क्रियापदातून व्यक्त होणारा अर्थ कोणता आहे? योग्यता. ओके, यस.